नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. रात्री जरा झोपा उशीर झाला होता, त्यामुळे सकाळी काय लवकर जागा झाली नाही. रात्री किती जरी उशीर झाला झोपाय तर चालेल, पण सकाळचं प्रॅक्टिस बुडवायचं नाही. आलो की शाळेच्या गेट पाशी, चढलो की गेट वरनं पलीकडे चढल्यानंतर आज काय एकटाच होतो, त्यामुळे म्हणलं खाली काय पळाय नको. केलं की चालू प्रॅक्टिस. आज पळलो 10 मिनिटं, कारण की पोरं इथली तासाची शाळेत, त्यामुळे म्हणलं आज 10 मिनिटं पळूया, कारण की आपल्याला जरा जास्त उशीर झालता. 10 मिनिटं पळून झालं आपलं नेहमीच घेतलं हो, दोरउड्या. त्या बी मारले की 130 दोरउड्या मारून झाल्या म्हणलं लवकर आवरलं पाहिजे आज आपल्याला, कारण की इथली पोरं शाळेची हो, त्यामुळे म्हणलं आज जरा लवकरच आवरू. दोरउड्या मारून झालं घेतलं की आपलं जोर मारायला, सपाट्या मारून झालं घेतल्या की दंडबैठका मारायला, दंडबैठका मारल्या की 20 मारून झाल्यावर जरा घेतलं आपलं लुझिंग. मस्त पैकी लुझिंग घेतलं. लुझिंग झाल्यावर मग म्हणलं जाऊया घरी आता. आज काय एकटाच होतो, त्यामुळे म्हणलं जाऊया घरी लवकर. तेवढ्यात आला की आपला भाऊ मागणं, बसा म्हणला गाडीवर, सोडतो तुम्हाला घराकडं. अहो म्हणलं शाळेकडे कसं काय इकडं, तर म्हणला जोडदाराकडे गेलत्यालो. बरोबर म्हणलं सोडा आम्हाला म्हणलं घरापाशी तेवढं. सकाळचं सगळं आवरतो तर घरातली म्हणली ती आज केळी घेऊन. मग गेलो की टेजवर केळी आणायला. टेजवर तर काय देशी केळी नव्हतीच. घरात फोन लावला देशी केळी नाही, ते काय करू. तर घरातली म्हणली या माग. आजच्या पुरते एवढंच भावना. लाईक शेअर फॉलो करायला लागतेच भावाला.